आणि ऐकणाऱ्याच्या त्या क्षणाच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते. अच्छा. जर ऐकणारा त्या मानसिक चौकटीत म्हणजे फ्रेम ऑफ माइंडमध्ये नसेल किंवा विनोदातील संदर्भ त्याच्यापर्यंत पोहोचला नाही, तर जगातला उत्तम विनोदही वाया जातो. अरे रे. त्याला ती चव घेता येत नाही. म्हणजे इथे दोष फक्त ऐकणाऱ्याचा नाही, तर परिस्थितीचा आणि संदर्भाचाही असू शकतो. अच्छा. म्हणजे विनोदाच्या बाबतीत हे जास्त गुंतागुंतीचं आहे. बर, आता एका वेगळ्या क्षेत्राकडे वळूया, पुस्तक आणि ज्ञान. अनेकदा असं होतं की आपण एखादं जबरदस्त पुस्तक वाचतो जे आपल्या विचारांना नवी दिशा देतं. हो. आपण ते उत्साहाने आपल्या जवळच्या व्यक्तीला वाचायला देतो, पण होतं काय, 2 पानं वाचून पुस्तक बाजूला ठेवलं जातं. किंवा झोप येते. किंवा वाचता वाचता झोप येते. तेव्हा मनात येतच की अरे देवा, यांना त्यातलं काहीच कळलं नाही का? गाढवाला गुळाची चव काय? अगदी अगदी. आणि ज्ञान किंवा कलेच्या प्रांतात ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते.